करतोय सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावरती सन्मानाने घेऊन यायचंय या ठिकाणी नाईकवंश मित्रमंडळ आयोजित दीपावली शेवटाई 2025 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वातील अस्ताकडे झुकणारा हा समारंभ या समारंभाचा बक्षीस वितरण सोहळा आणि या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आम्हाला या ठिकाणी मान्यवर लाभलेले रेडेगावच्या माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सौ नमिता नागवकर मॅडम मी मंडळाचे सन्माननीय स्वप्नील राणे यांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या रेडेगावच्या माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सौ नमिता नागवकर मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत। मी स्वप्नील राणे यांना विनंती करतोय की सन्माननीय नागवकर मॅडम यांचं या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। कार्यक्रमाला आजच्या काकाकडे सोडण्यासाठी आपल्या परीक्षक म्हणून लाभलेले सन्माननीय शेवटे गुरुजी यांचाही आम्ही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा स्वागत करत आहोत। सन्माननीय महेश सागावकर यांना विनंती करतोय त्याचं परीक्षक सन्माननीय शेवटे गुरुजी यांच्याकडनं झालेला आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहोत। खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ज्यांच्या संगीत लागणार आहे ते सुप्रसिद्ध निवेदक ज्यांनी खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये एक वेगळं पण आणलेलं आहे। त्यामध्ये अनेकांना ते आपल्या त्या कार्यक्रमामध्ये ठरवून ठेवतात असे नावाजलेले निवेदक सन्माननीय गुरुजी साहेब यांचं या ठिकाणी मी मंडळाच्या नितेश राणे यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी स्वागत करत आहोत। तसंच त्यांच्या नेतृत्वाखाली गेली 4 वर्ष आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत। ते रेडेगावचे प्रथम नागरिक सन्माननीय भाई राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत गोट्या राणे या ठिकाणी स्वागत करते। रेडेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय नामदेव राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। सागर परब अभिनय देशाचा नाट्य मंडळाचे संचालक सन्माननीय दीपक राणे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। राणे गावदेवाडीचे ज्येष्ठ ग्रामस्थ सन्माननीय शशिकांत राणे हे नाव व्यासपीठावर येण्याची आम्ही विनंती करत आहोत। पोलीस पाटील सन्माननीय सुमित राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। सुमंत राणे ज्येष्ठ ग्रामस्थ ते सहकारी मित्र शांतुंदर राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। सर्वेश सागावकर शांतुंदर राणे यांचं या ठिकाणी तसंच ज्येष्ठ ग्रामस्थ सन्माननीय शशिकांत राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। संचित राणे नाईकवंश मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। गोट्या राणे
तसेच सन्माननीय अमोल राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. मन राणे ओम राणे सन्माननीय सागर राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. तसंच उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचे आम्ही श्रीदेव नाईक व मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही स्वागत करत आहोत. तसंच युट्यूब वर सन्माननीय भाई पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी स्वागत. महादेव राणे आणि समीर राणे यांचं आम्ही दोघांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत. महिने आणि त्या 12 महिन्यावरती जे सण आधारित आहेत त्यावरती एक कार्यक्रम या ठिकाणी बसवलेला होता आणि कार्यक्रम बसवण्यामध्ये जिंकन सिंहाचा वाटा होता. ती प्रतीक्षा तळवणेकर हिचं या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी तिचं आम्ही स्वागत करत आहोत. तिचा छान असा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये ती यशस्वी झाली. तिच्या या प्रयत्न असंच तिने करत राहावं यासाठी श्रीदेव नाईक मित्रमंडळाच्या वतीनं तिचा आम्ही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. साई राणे यांच्या शुभ हस्ते खूप चांगला तो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाली. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसंच माया डॉक्टर संचित राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत. श्रीदेव नाईक व मित्रमंडळाच्या वतीनं मन राणे तसंच जो काल कार्यक्रम या ठिकाणी सादरीकरण केलं आणि ते सादरीकरण करण्यामध्ये सिंहाचा वाटा जिने उचलला तिचा त्याच महिलांच्या वतीनं एक छोटीशी भेट देऊन तिचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मी सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन तिचा सन्मान करावा. तो एक कार्यक्रम या ठिकाणी सादर केला आणि प्रत्यक्षा तुझ्या हातातनं अशा प्रकारचे असेच कार्यक्रम अशा महिलांना घेऊन तू करत राहा. धन्यवाद. यानंतर मी आमच्या मंडळाचे या कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय ते तसं जळगावचे कसं नागरिक सन्माननीय भाईराणे यांना विनंती करतोय की आपण थोडं असं व्यक्त करावं. मित्रमंडळ व गावकळवाडी ग्रामस्थ आयोजित या दीपावली शो टाइमच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आणि बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित आमच्या रेडीगावच्या माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य नमिता नागोळकर मॅडम, या ठिकाणी आदिमाया दशावताराचे संचालक दीपक राणे, माजी उपसरपंच नामदेव राणे, आमच्या माऊली देवस्थानचे मानकरी शशिकांत राणे, अमोल राणे, या ठिकाणी असणारे आमचे मित्र सागर राणे, माजी उपसरपंच नामदेव राणे, या मंडळाचे अध्यक्ष व आमच्या पाठीशी कायम उभे असणारे असे भगवान राणे, या ठिकाणी आता जी पाककला स्पर्धा झाली या पाककले स्पर्धेसाठी जे काही मुख्य काम केलं ते आमचे शेवडे गुरुजी, पोलीस पाटील, गावकळवाडी सुमित राणे, या ठिकाणी जो काय पुढचा कार्यक्रम आहे यासाठी उपस्थित असणारे शुभम धुरी, या ठिकाणी गावकळ्यामध्ये जी काही नाटकाची जी काही
आवड निर्माण केली आणि जी काही पडद्यावरची नाटकं सगळ्यांना एकत्र मिळून करणारे असे श्यामसुंदर राणे व उपस्थित सर्व आपण या मंडळाचे कार्यकर्ते, माझ्या गावतळवाडीतील ग्रामस्थ, कालच्या दिवसात जो काही कार्यक्रम झाले सर्व गावतळवाडी ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगलं अगदी प्रोत्साहन या कार्यक्रमाला दिलं आणि सर्वच आपला कार्यक्रम आपला असा आहे असं मानून सर्वांनी वेगवेगळ्या तऱ्हेची बक्षिसं प्रत्येक नृत्याला असू दे किंवा प्रत्येक भाग घेणाऱ्यासाठी आपापल्या परीने सर्वांनी दिली. खरोखर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण जे काही घेतलेली मेहनत आहे ते खरोखर आज इथे नावारूपाला येते आणि आपण जे काही प्रयत्न या ठिकाणी करतो एकेकाळी म्हणजे युवक वर्ग पण आज जो काही आपण जे काही पहिलं सन्मान करतो, प्रत्येकाचं स्वागत करतो यासाठी पण मागे राहत होता. आज कुठेतरी गावतळवाडीतील युवक वर्ग आपण पुढे येऊन सन्मान कसे करावे आणि एखादा प्रोग्राम कसा पुढे आणावा, कशी बक्षिसं द्यावी याच्यासाठी पण आज त्यांनी अगदी या 4थ्या वर्षात चांगली तयारी केली. पहिल्या वर्षी असणाऱ्या जी काय असणारे आपण सर्वजण कसा प्रोग्राम होईल काय होईल याच्यात जे अडकून पडलो, आज कुठेतरी सर्वांना एक चांगली वळण लागली आणि एक चांगला प्रोग्राम आपण या ठिकाणी करू शकलो. खरोखर आपण जे काही काम करणार म्हणजे सगळेच युवक वर्ग असू दे, सगळ्यात महिला भगिनी असू दे, या सर्वजण आम्ही गावतळवाडीचे म्हणजे जे काय असणारे गावतळवाडी रक्तदान असू दे किंवा वेगवेगळे तऱ्हेचे कार्यक्रम असू दे किंवा आमच्या सांगायचं झालं तर आम्ही या मंडळातर्फे पण गावात गावतळवाडीतील काही गरजूंना किंवा इतर गावातील काही गरजूंना आर्थिक मदतीचा हात म्हणजे भगवान राणे असू दे, स्वप्नील राणे असू दे यांच्या जी काही छोटी मोठी कामं करतात त्याच्यातनं ते आज मदतीचा हात पण माझ्या शब्दाला आपल्या रेडी गावात पण देत आहेत. खरोखर ते काल माझं राहून गेलं, कारण राजकारणात काम करत असताना आपण कोणा काही कामं ही शासनाच्या निधीत होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्यासारखे माणूस पाठीशी उभं राहणं फार गरजेचं असतं आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या घर दुरुस्ती असू दे किंवा वैद्यकीय मदत असू दे किंवा इतर कुठच्या प्रसंगाला म्हणजे देवस्थानच्या प्रसंगाला किंवा वेगवेगळ्या क्रिकेटच्या स्पर्धा असू दे यासाठी पण या पूर्ण टीमचा मला कायम पाठिंबा असतो आणि वेगवेगळ्या तऱ्हेने ते माझ्या पाठीशी आर्थिक मदत किंवा इतर जे काही करायला पाहिजे याच्यासाठी पण प्रयत्न करत असतात आणि कायम पाठीशी असतात. आपल्या सर्व मंडळाच्या तर्फे आम्ही ते करतो आहोत आणि पुढेही यापुढे करत राहणार, कारण रुग्णसेवा किंवा रक्तदान शिबिर किंवा वेगवेगळ्या तऱ्हेच्या स्पर्धेसाठी मदत आम्ही कायम या ठिकाणी या मंडळामार्फत गावतळवाडीतच नाही पूर्ण गावात म्हणजे या वर्षी पण आम्ही 1-2 लोक गरजूंना या मदत केली आहे. अशा तऱ्हेचे जे काही आपले उपक्रम यात पुढे पण वाढत जाऊ आणि आपल्या श्रीदेवी माऊली 12 पंचायत देवता यांनी सर्वांना एक जी काय आपल्याला एक चांगले प्रोग्राम आपण महिलांचा असू दे किंवा लहान मुलापासून शैक्षणिक सर्वांना सन्मान देण्याचं काम या ठिकाणी या स्पर्धेत करतो. सर्वजण या ठिकाणी आपला प्रोग्राम आहे असं मानून चालतात. यापुढे पण काम चांगलं आपलं व्हावं, कारण राजकारण आणि जे काय आम्ही सामाजिक काम या ठिकाणी करतो ते खरोखर आज कौतुकास्पद आहे. आपलं युवक वर्ग पण या स्टेजचा वापर करून त्यांच्यात एक कॉन्फिडन्स या ठिकाणी येतोय, कारण आपण कुठेतरी मागे होतो आणि तो आता पुढे येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहात. एक वेगळ्या दिशेने एक वेगळी प्रोग्राम घेऊन आपली कला पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. खरोखर कालच्या महिला वर्गाने पण वयाचं भार न ठेवता चांगले अगदी कार्यक्रम या ठिकाणी केले. सगळ्यांनी आज पाककलेसाठी पण चांगला अगदी हिरिरीत भाग घेतला. लहान मुलांनी अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम केले. मागील 4 वर्षापासून चालू असलेले ही कार्यक्रम आणि या सर्वांनी आपण जे काय आपल्याला साथ दिली आज याच्या पुढे पण चांगले कार्यक्रम करण्याचा आमचा जो काही प्रयत्न आहे. म्हणजे मंडळाचे प्रत्येक कार्यकर्ते असू दे, भगवान राणे, छोटू राणे, नामदेव राणे किंवा इतर जे काही सर्व आहे, स्वप्नील राणे, आबा राणे, अमोल राणे किंवा उमेश साळगावकर, सागर परब, मनोज परब, गोट्या राणे सगळेजण एकमेकाला साहिल सगळेजण या ठिकाणी म्हणजे आपला कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण सर्वजण झोकून दिलं पाहिजे. कुठेतरी वेगळ्या दिशेने आपण गेलो पाहिजे यासाठी सर्वजण प्रयत्न करतायत. खरोखर हे पाहून आज मला खरोखर भरभरून येत आहे, कारण आपला प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्रामसाठी आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. अशाची काही भावना घेऊन पुढे झाला तर नक्कीच आपला जे काही आपली छोटस हे रोपट आहे ते कालांतराने एका वटवृक्षात बदल व्हायला हा वेळ लागणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो आणि
आणि सर्वांनी या प्रोग्रामला साथ दिल्याबद्दल आमच्या जे काही प्रोग्राम यशस्वी केला खरोखर आज या ठिकाणी त्या आमचे पुरुषोत्तम दादा पण आहेत खरोखर त्यांचं म्हणजे कौतुक आमच्या कुठलाही प्रोग्राम रेडी गावात असला तरी प्रत्येक प्रोग्रामला ते आमच्या असतात सूत्रसंचालनातनं एखादा कार्यकर्ता घडतो म्हणजे त्या सूत्रसंचालन वाल्याला जो असतो त्याने आपल्या सूत्रसंचालन करणारा त्याचं म्हणजे काय आपण केलं आणि काय करणार आहोत किंवा याची म्हणजे जे काही वृत्ती कशी आहे हे पण सांगणं गरजेचं असतं आणि त्याच्यातनं आम्हाला पुढे नेण्याचं काम म्हणजे या 7-8 वर्षात राजकीय जीवनात आमच्या पुरुषोत्तम दादांनी पण चांगलं केलंय खरोखर आपण सर्वांनी केलेलं काम हे आमच्या कायम आठवणीत राहील आणि यापुढे पण चांगले कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी थांबतो आणि सर्वांनी आम्हाला 2 दिवस काय काल 3 वाजेपर्यंत आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आम्हाला थांबून आमचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता मी मोठ्या राणेंना विनंती करतो की त्यांनी पुरुषोत्तम राणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं तसंच 25 ऑक्टोबरला श्रीदेव नाईकवास मित्रमंडळ आणि जीएमसी बांबोळी ब्लड बँक यांच्या वतीनं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं आणि जवळपास 53 रक्तदात्यांनी त्याला रक्तदान करून आम्हाला सहकार्य केलं या ठिकाणी आम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांना एक सांगायचं आहे की गोवा बांबोळीमध्ये आपले पेशंट गेल्यानंतर जर कोणाला ब्लडची जर गरज असेल तर त्यांनी आमच्या मंडळाच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी संपर्क साधावा त्या ठिकाणी रक्त उपलब्ध करून देण्यासाठी श्रीदेव नाईकवास मित्रमंडळ सज्ज आहे आपल्या मंडळाकडे कार्ड आहेत ते कार्ड घेऊन आपण आपल्या रुग्णाला मदत करू शकता यानंतर या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं शोधाकाने सत्कार करत आहोत या आजच्या कार्यक्रमासाठी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेल्या रेडगावच्या माशी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सौ नमिता नावळकर मॅडम यांचं श्रीदेव नाईकवास मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत मी विनंती करतोय सन्माननीय शशिकांत राणे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय सौ नमिता नागवकर मॅडम यांचं सन्मान चिन्ह श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आपण आपला वेळात वेळ काढून या आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल श्रीदेव नाईकवास मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही आपला सन्मान करत आहोत यानंतर आजच्या पांडुरंग स्पर्धेची परीक्षक सन्माननीय शेवडे गुरुजी यांचंही श्रीदेव नाईकवास मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत मी विनंती करतोय उमेश साळगावकर यांना की आजच्या या पांडुरंग स्पर्धेचे परीक्षक सन्माननीय शेवडे गुरुजी यांचं श्रीदेव नाईकवास मित्रमंडळाच्या वतीनं सन्मान चिन्ह श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत तसंच ज्यांच्या संगतीनं खेळ बैठकीचा हा कार्यक्रम राहणार आहे ते सुप्रसिद्ध निवेदक सन्माननीय शुभम खरी यांचंही श्रीदेव नाईकवास मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत मी सन्माननीय सौ नमिता नागवकर मॅडम यांना विनंती करतोय की ज्यांनी खेळ बैठकीच्या कार्यक्रमामध्ये एक विविधता आणली दशावतार असू दे कॉमिक्स असू दे आणि संगीताच्या माध्यमातून खेळ बैठकीचा हा कार्यक्रम ज्यांनी रंगतदार घडून आणलेला आहे आणि त्यांच्या संगतीला आपण तो आज खेळणार आहोत या ठिकाणी त्यांचा श्रीदेव नाईकवास मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान केलेला आहे यानंतर आपले प्रत्येक कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून आपल्या
सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत ते युट्यूबवर भाई पांडे यांचा श्रीदेव नाईकवार मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत. मी नामदेव राणे विनंती करतोय सन्माननीय युट्यूबर भाई पांडे यांचा सन्मान चिन्ह श्रीफळ आणि गुलाब फुल या ठिकाणी सन्मान करत आहोत. राजेंद्र राणे आपण तसंच मंडळाचे सचिव सन्माननीय स्वप्नील राणे यांचं गुलाब फुल स्वागत करावं. साहिल राणे यांच्या हस्ते राजन उल्हास राणे यांना विभाग येण्याची विनंती करते. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की राजन राणे यांच्याही आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. संदेश राणे सन्माननीय राजन राणे यांचं या ठिकाणी गुलाब फुल देऊन स्वागत पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहे. यानंतर आपल्या वाडीतील इयत्ता 10वी मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. मी नाव घेतोय की लवकरात लवकर यायचंय. अनिरुद्ध राणे इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिन्यांचा या ठिकाणी श्रीदेव नाईकवार मित्रमंडळाच्या वतीनं सन्मान करत आहोत. अनिरुद्ध राणे, साहिल राणे, संजय राईचे यानंतर मी राजेंद्र राणे यांच्या शुभ हस्ते इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेला अनिरुद्ध राणे यांचा श्रीदेव नाईकवार मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत. तसंच या विद्यार्थिनींचं भावी वाटेल आमच्या मंडळाच्या शुभेच्छा. साहिल राणे, गीतेश राणे, रेथी राणे, संजय राईचे मी स्वप्नील राणे यांना विनंती करतोय. साहिल राणे इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेले गीतेश राणे, रेथी राणे इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेली तुम्हाला रेथी राणे मी शशिकांत राणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तिचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर प्रज्ञा राणे, दीप्ती सावंत, संजय रायचे तसंच ज्या विद्यार्थी आहेत त्याचे पालक असतील त्यांनी या ठिकाणी यायचंय. स्वप्नील राणे यांच्या अमर राणे यांच्या शुभ हस्ते प्रज्ञा राणे, दीप्ती सावंत, सागर राणे यांच्या शुभ हस्ते तनिष्का साळगावकर, समृद्धी सावंत, तनिष्का साळगावकर, समृद्धी सावंत, जान्हवी साळगावकर, श्रुती साळगावकर. जर पालक असेल त्याच्या पालकांनी बक्षीस घ्यायला हरकत नाही. इयत्ता 10वी यानंतर इयत्ता 12वी मयूर चिले, इयत्ता 12वी मयूर चिले, नामदेव राणेंच्या शुभ हस्ते आदित्य साळगावकर इयत्ता 12वी आदित्य साळगावकर, आदित्य साळगावकर इयत्ता 12वी दीपक राणे यांच्या शुभ हस्ते हर्षल प्रथमेश साळगावकर, साई सुमित राणे यांच्या शुभ हस्ते प्रथमेश साळगावकर,
हर्षल राणे, नैतिक देसाई आणि चिन्मय देसाई त्यांचे राहायचे. नैतिक देसाई आणि चिन्मय देसाई. मी नमिता मॅडम यांना विनंती करतोय की आपल्या हर्षल राणे शेवटे गुरुजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी राणे नैतिक व चिन्मय त्यांच्या मामा जवळ या ठिकाणी बक्षीस दिलं जाते. यानंतर जे काल लहान मुलांचे डान्स झाले त्या डान्ससाठी डान्स व त्यांना मिळालेलं बक्षीस असे प्रत्येकाला या ठिकाणी देण्यात येईल. आणि 2 असू दे किंवा 1 असू दे, एकालाच बक्षीस, एकाच डान्सचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर मी कालच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचं मी नाव घेतोय. दीपक राणे, पटकन यायचंय. दीपक राणे. मी सन्माननीय शुभम खरी यांना विनंती करतोय की आपण आमच्या दीपक राणेचा सन्मान या ठिकाणी करावा. कारण या ठिकाणी आल्यापासून ज्यांच्याशी मैत्री यांनी निर्माण केली त्या शुभम खरी यांच्या शुभ हस्ते दीपकचा याकडे सन्मान होत आहे. सिद्धी राणे. मी नमिता मॅडम यांना विनंती करतोय सिद्धी राणे तिचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. काल डान्स व वेशभूषा या ठिकाणी सादर केलेली होतं. भक्ती राणे, भक्ती राणे, भक्ती राणे, परे राणे सज्ज राहायचे. मी नाव घेतोय पुढे. यानंतर परे राणे, आरवी आरेकर, योजना घाटवळ. सर्व मुलांनी सज्ज राहायचे. सज्ज राहा. या ठिकाणी भक्ती राणे तिचा सन्मान या ठिकाणी राणे यांचे शुभ हस्ते होते. परी राणे, अमोल राणे यांचे शुभ हस्ते. आरवी आरेकर, आरवी आरेकर, सागर राणे यांचे शुभ हस्ते. योजना घाटवळ, यानंतर तेजश्री साळगावकर, जयश्री राठोड, संजय रायचय, नामदेव राणे यांचे शुभ हस्ते. जयश्री राठोड, यानंतर मंजिरी लाड, कंसाला राणे, पूर्वी साळगावकर यांनी सज्ज राहायचे. मंजिरी लाड, कंसाला राणे आणि पूर्वी साळगावकर यांनी सज्ज राहायचे. मी सन्माननीय सरपंच भाई राणे यांच्या शुभ हस्ते मंदरा इथं सन्मान या ठिकाणी पोलीस पाटील सुमित राणे, पूर्वी साळगावकर, शिवडे गुरुजी, श्यामसुंदर राणे यांच्या शुभ हस्ते
तर मुलांचा गुणगौरव या ठिकाणी झालेला आहे. यानंतर पाककलेचा बक्षीस वितरण करण्या अगोदर आजच्या या कार्यक्रमाचे परीक्षक सन्माननीय शिवदेवजी यांना मी या ठिकाणी बोलण्याची विनंती करतोय. ग्रामस्थ तसेच पाककला स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व भगिनी, आज पाककला स्पर्धेमध्ये प्रत्येकाने ज्यांनी भाग घेतला त्यांच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी स्पर्धक जास्त प्रमाणामध्ये वाढले गेले. ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे. तसंच प्रत्येकाने जो काय पदार्थ बनवून आणला होता तो खरोखर अप्रतिम होता. त्याच्यातून नंबर काढणे हे आम्हाला पण कठीण आहे. तरी पण कुठे ना कुठेतरी ऍडजस्ट करून हे नंबर आम्हाला शेवटी द्यावेच लागतात. सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी काही 2 शब्द सांगायचं ते संपवतो आणि नंतर निकाल जाहीर करतो. आपल्या मार्गदर्शनाखाली पाककला स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या पाककला स्पर्धेमध्ये एकूण 12 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. त्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत. प्रीती प्रितेश राणे, श्रद्धा श्यामसुंदर राणे, प्रांजल पुरुषोत्तम राणे, कांचन किशोर साळगावकर, सुषमा मंगेश राणे, सुहासिनी सूर्यकांत राणे, स्मिताली सीताराम राणे, संगीता संजय सावंत, विशाखा विठ्ठल राणे, सौ वर्षा दीपक राणे, प्रतिभा नामदेव राणे आणि साक्षी सचिन राणे या 12 स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. या ठिकाणी परीक्षकांना आपलं या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी दिलेला आहे. सर्वप्रथम पहिली 5 उत्तेजनार्थ आणि त्यानंतर पाहायचंय कोण या स्पर्धेमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा माफ करा 7 उत्तेजनार्थ व 5 बक्षीस या पाककला स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली होते. आम्ही पाककला स्पर्धेचा रिझल्ट डिक्लेअर करण्या अगोदर आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ नमिता नागवकर मॅडम यांना मी विनंती करतो की आजच्या शुभप्रसंगी आपले विचार व्यक्त करावे. सन्माननीय सौ नमिता नागवकर मॅडम. नमस्कार. श्रीदेव नाईक व मित्र मंडळ याच्या कार्यक्रमात उपस्थित व्यासपीठावर सर्वच मान्यवर आणि आपण सगळ्या महिला वर्ग, सर्व गावदेवाडीतील ग्रामस्थ आणि माझे सगळे बाल मित्र मंडळी, आपल्याला म्हणजे तुम्ही 2 दिवसाची जी पर्वणी आहे ती मला वाटतं तुम्ही गेल्या महिन्यापासून वाट बघताय. पावसाच्या काहीतरी व्यत्ययामुळे आपला कार्यक्रम पोस्टपोन झालेला होता. तेव्हाची आम्हाला पत्रिका होती. आम्ही पण वाट बघत होतो या कार्यक्रमाची कधी चालू होते, कारण खूप छान वाटतं. कारण मला वाटतं वर्षातून एकदाच आपल्याकडे इथे येण्याचा आम्हाला योग येतो. खरोखरच सांगायचं झालं तर आज या मित्रमंडळाचं एवढं कौतुक करावं असं वाटतं की त्यांच्यामुळे आधी जी मित्रमंडळी जी एकत्र झाली त्यांच्यामुळे आपल्याला हा जो सोहळा आहे तो अनुभवायला मिळतोय. या मित्रमंडळाची जी स्थापना झाली आहे ती मला वाटतं या वाडीवर आलेल्या प्रसंगातून झालेली आहे. या ज्या वाडीवर एक प्रसंग आला, एक महिला आजारी होती तेव्हा तिथे तिला रक्ताची ऍडमिट असताना रक्ताची गरज पडली. त्याच्यातून यांनी जो विषय एकत्र बसून जी चर्चा झाली त्याच्यातून या मंडळाने रक्तदानाची अशी खूप मोठी मोहीम इथे म्हणजे चळवळ चालू केली. आपल्याला माहिती आहे तर मला वाटतं गेली 4 वर्षे इथे रक्तदान शिबिर चालू आहे. आपल्याकडे जे रक्तदान
बँक आहे तिथे करतात. आपल्याला माहिती आहे की आपले किती आपण जरी म्हटलं तरी कुठेही जरासा जरी आजार झाला तरी आपल्याला बांबोळीशिवाय पर्याय नाही. जेव्हा एखादा आजार वरच्या स्टेपला जातो तेव्हा आपल्याला बांबोळीलाच जावं लागतं. तेव्हा तिथे गेल्यानंतर खूप बऱ्याच वेळा आपल्याला ब्लडची कमतरता भासते. नातेवाईक इकडे तिकडे फिरतात पण ब्लड मिळत नाही. आज या मित्रमंडळामुळे आपल्याला इथे म्हणजे गावतळेवाडीच नाही तर इतरही आपल्याला ठिकाणी जे एनजीटी कार्ड आहे ती वापरून आपल्याला रक्ताची कुठे तिथे भासत नाही तिथे आपली रक्ताची जी काय मागणी आहे ती पूर्ण होते. मी बऱ्याच वेळा बघते ते बऱ्याच ग्रुपवर मेसेज येत असतात की अमुक अमुक ग्रुपचा ब्लड ग्रुप आहे बांबोळीला अमुक अमुक ग्रुपच्या रक्ताची गरज आहे. तेव्हा मला वाटतं सरपंच नेहमी तिथे लगेच रिॲक्ट होतात की मंडळाचे जे स्वप्नील राणे आहेत किंवा छोटू राणे यांच्याशी संपर्क साधा त्यांचे नंबर टाकतात आणि सांगतात की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. खूप बरं वाटतं. आपल्या रेडी गावातूनही आपण आपल्या तालुक्यातील काही पेशंटची आपण तिथे जी काय मागणी आहे किंवा जी काय गरज आहे ती आपण पूर्ण करू शकतो. या मित्रमंडळाच्या रूपाने आपल्याला सगळेच म्हणजे रक्तदानाचं झालं त्याच्यानंतर आपल्याला महिलांनाही ते खूप असं इथे प्रोत्साहन देत आहे. मला वाटतं 4 वर्षात जे मला आज ह्या वर्षी तर मला इथे भरपूरच बक्षिसं दिसत आहेत. प्रत्येकाला प्रोत्साहन करते बक्षिसं दिली जाते. महिलांसाठी तिथे खेळ खेळले जाते किंवा मुलांसाठी तिथे खेळ खेळले जाते. आपणही सर्वांनी या खेळासोबत आपणही जो पाककलेचा जो इथे कार्यक्रम होता ते शेवडे गुरुजींनी सांगितलं की जवळजवळ 12 जणांनी इथे भाग घेतला होता. मला वाटतं घरही मला 20 ते 25 असतील जास्तीत जास्त. जवळजवळ प्रत्येक कुटुंबातून एकाने भाग घेतल्यासारखं इथे झालेलं आहे. आणि बरोबरच मी आता आल्या बरेच जणांनी मला जे पदार्थ दिले ते खूप चाकून खूपच छान वाटतं. कारण अंगणवाडी जेव्हा जेव्हा प्रोग्राम असतात पोषण आहाराचे तेव्हा मी बऱ्याच वेळा इथे आलेली आहे आणि इथल्या जे काय पदार्थांचा आस्वाद आहे तो मी घेतलेला आहे. त्यामुळे इथली टेस्ट मला बऱ्यापैकी गुरुजी माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्या ते म्हणजे आपण पाक केले तर हे पारंगत आहातच. तसंच काल जर तुम्हाला या मंडळाने जो फुगडीचा जो प्रोग्राम इथे सादर केला तर मी सरपंचांच्या समक्ष तुम्हाला सांगते. मला तिथून पण आता मी आल्या विचारत होते की आम्हाला तुम्ही ट्रेनिंग देताय ते कधी. मी सरपंचांच्या समक्ष तुम्हाला सांगते लवकरच रेडी ग्रामपंचायत तर्फे आम्ही संपूर्ण गावातील महिलांसाठी आपण एक फुगडीचं जे ट्रेनिंग आहे व्यवस्थित ट्रेनर आणून आपण तिथे ते आयोजन करणार आहोत. आणि आपल्या आपण रेडीचं नाव आज आपल्या जिल्ह्यात कुठेतरी किंवा तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यातही आपण ते नेणार आहोत आपल्या माऊलीच्या नावाने. आम्ही तुम्हाला इथे शब्द देते. तसंच आज प्रत्येक वेळी आज तुम्ही इथे आम्हाला बोलवतात. 2 वर्ष माझ्याकडे पद होतं पण आज माझ्याकडे पद नसूनही तुम्ही मला एवढ्या आपुलकीने इथे बोलवलं. माझा जो मान सन्मान केला त्याच्याबद्दल मी तुमची शतशः ऋणी आहे. तसंच या मंडळाची उत्तरोत्तर खूप अशी वाढत जावं त्यांचं कार्य वाढत जावं आणि यांची 4 वर्ष आहे ती 40 वर्ष लवकर ह्या कार्यक्रम उत्तरोत्तर वाढत जावं अशी मी तुम्हाला मंडळाला शुभेच्छा देते आणि माझे मी 2 शब्द थांबवते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर अधिक वेळानंतर पाककला स्पर्धेला ज्या बक्षीस वितरणाला आम्ही सुरुवात करत आहोत. प्रथम उत्तेजनार्थ प्रतिभा नामदेव राणे उत्तेजनार्थ बक्षीस आणि मी विनंती करतो सागर राणे यांच्या शुभ हस्ते. यानंतर विशाखा विठ्ठल राणे उत्तेजनार्थ पाककलेचं मार्गदर्शन या ठिकाणी देण्यात येत आहे. विशाखा विठ्ठल राणे अमोल राणे यांच्या शुभ हस्ते. यानंतर संगीता संजय सावंत नामदेव राजन राणे यांच्या शुभ हस्ते. यानंतर स्मिताली सीताराम राणे उत्तेजनार्थ
मिताली सीताराम राणे, त्यानंतर सुहासिनी सूर्यकांत राणे, लवकर या ठिकाणी येते किशोर साळगावकर, उत्तेजनार्थ या ठिकाणी आणि त्यानंतर प्राध्यापक पुरुषोत्तम राणे उत्तेजनार्थ शुभ राणे यांच्या शुभ हस्ते यानंतर पाककला स्पर्धेच्या क्रमांक 5 आणि क्रमांक 5 पारितोषिक जाते ती सौ श्रद्धा शामसुंदर राणे. मी सन्माननीय शिवपुरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रमांक 5 या ठिकाणी सन्माननीय श्रीकांत राणे यांच्या शुभ हस्ते क्रमांक 4 दिव्या दीपक राणे, क्रमांक 4 सन्माननीय शिवपुरी यांच्या शुभ हस्ते क्रमांक 3 सुषमा अमरीश राणे, चंदू राणे यांच्या शुभ हस्ते क्रमांक 3 क्रमांक उपविजेती साक्षी सचिन राणे, क्रमांक 2 साक्षी सचिन राणे. मी सन्माननीय शेवटे गुरुजी यांना विनंती करतोय पाककला स्पर्धेची द्वितीय विजेती सौ साक्षी सचिन राणे. आणि पाककला स्पर्धेची विजेती पाककला स्पर्धा 2025 ची विजेती आहे सौ प्रीती प्रदेश राणे. मी मॅडमला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते श्रीदेव नाईक मित्रमंडळ आयोजित पाककला स्पर्धेची विजेती आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे सौ प्रीती प्रदेश राणे. श्रीदेव नाईक मित्रमंडळ आयोजित बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी उत्तेजनार्थ पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे ती मिताली सीताराम राणे, दीपक राणे यांच्या शुभ हस्ते उत्तेजनार्थ पारितोषिक. उत्तेजनार्थ पारितोषिक आणि श्रीदेव नाईक मित्रमंडळ आयोजित दीपावली शो टाइम 2025 पर्व 4 आणि या 4थ्या पर्वाचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या परवानगीनं या ठिकाणी संपल्याचे जाहीर करतोय. आणि यानंतर ज्या वतीनं त्यांच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आभार आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी
गावठेवाडी मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे आपल्याचमुळे दीपावली शो टाइम वर्कशॉप 4 या ठिकाणी चालू आहे आपल्या सर्वांचं मोलाचं सहकार्य आणि आपल्या त्याच सहकार्यामुळे श्रीदेव नाईकवास मित्रमंडळाच्या वतीनं दीपावली जोरदार टाळ्यांची या सर्व कार्यकर्त्यांचं आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया जेणेकरून पुढच्या वर्षी यापेक्षाही एक दर्जेदार कार्यक्रम यांच्याकडनं या ठिकाणी आयोजित होईल अशीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि या ठिकाणी हा बक्षीस वितरण समारंभ संपण्याची जाहीर करतोय आणि यापुढील कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी आम्ही माईक सुपूर्द करत आहोत ते प्रसिद्ध निवेदक सन्माननीय शुभम धुरी सर यांच्याजवळ.